तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. महंत त्रिवेणीदासजी हरियाणा. विशेष म्हणजे हे महाभारतातले जिथं कुरुक्षेत्र झालेले जिथं महाभारतातलं युद्ध जाते त्या भूमीमध्ये राहतात आणि ते आज इथं चुडावामध्ये महंतांच्या भेटीसाठी आले आहेत. काय वाटतं त्यांना महाराजांबद्दल आपण जाणून घ्या. महाराज आप कैसा जानते? बाबाजी को बाबाजीचे जे शिष्य आहेत चार शिष्य आहेत. श्री महंत जीवनदासजी महाराज जी के 4 शिष्य आहेत. पहिला मी महंत त्रिवेणीदास, दूसरा महंत पुरनदास, तीसरा महंत ठाकुरदास, चौथा महंत संगमदास, संत प्रयागदास. हे आम्ही बाबाजीचे शिष्य आहोत. आम्हाला बाबाजीनं सेवा दिली. जशी कुरुक्षेत्राला मठ होता, गुरु जमनादास बाबाजीची समाधी आहे झासा गावामध्ये, त्याची सेवा ठाकुरदास महाराज जी करतात. गाव कठवाड आहे कुरुक्षेत्रामध्ये, त्याची सेवा आम्ही करतो. पुरनदास महंत पुरनदास आहे ते फतियाबाद औरंगाबादची सेवा करतात. महंत संगमदास महाराज आहे ते जालन्याची सेवा करतात. असे बाबाजीचे आम्ही 4 खंबे आहोत, 4 शिष्य आहोत. ज्या व्यवस्था दिली त्या व्यवस्थेला आम्ही पुरे करतो. ठीक आहे, ती व्यवस्था बघतो. तर शरीर नाशवान आहे, शरीराचा नाश होणार. संताचा कर्म कधी मरत नाही. जसं भगतसिंग सद्गुरुदेव असं भगतसिंगचं नाव जात नाही, असंच श्री गुरु जमनादासजी महाराज आणि श्री महंत जीवनदासजी महाराज हे नाव कालाकालांतरापर्यंत राहणार आहे. शरीराची व्याधी येतात त्याच्यामुळे थोडा शरीरावर बाबाजीवर थोडा कष्ट आला परंतु हे 6 महिने झालं. समजा अगोदर तर हे कमीत कमी याला झाले तर 20-25 वर्ष झाले. बाबाजीला थोडा बायपास सर्जरी झाली त्याच्यामुळं. तो त्या वेदनेपासून तरी पण ते म्हणतात नाही, संताच्या शरीरावर काही बी कष्ट आलं तरी पण मनामध्ये चिंतनामध्ये फक्त जीवनामध्ये काय माणसाचं कल्याण करायचं, जगतचं कल्याण करायचं. जगत कल्याणासाठी बाबाजीने एक संकल्प घेतला होता. कारण मी माझ्या संकल्पाहून मी लोकाला अन्नदान करेल. अगोदर बाबाजीने केलं वृंदावनमध्ये साधू महात्म्यांना 1000 साधू आले, त्याला जेवण करून घेतलं, त्याच्या पंगत पूजा झाली. त्याच्यानंतर हरिद्वारला केलं. हरिद्वारला बी आखाड्याचे अध्यक्ष मोठे मोठे महामंडलेश्वर संत जगद्गुरू सगळे आले, त्याला तिथं बी अन्नदान केलं. त्याच्यानंतर भोपाळमध्ये बी अन्नदान केलं. आपल्या झांसामध्ये आम्हाला श्री महंत शंकरदासजी महाराज बाबाजी के मोठे गुरुबाई होते, त्याच्या गादीवर बसले श्री महंत कन्हैयादास महाराज, तिथं बी अन्नदान केलं. नंतर परवाच्या दिवशी वाखारीला बी केलं. आज चुडावचा बी प्रोग्राम झाला. तर बाबाजी तब्येत आता थोडी चांगली आहे पहिल्यापेक्षा. अरे ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमाने मी सांगणार होतो, जिथले बी आपले क्षेत्रवासी आहेत त्याला बाबाजीची काही चिंता करू नका. घरी बसल्या बसल्या बाबाजीसाठी काही माळा जपा, भजन करा, कीर्तन करा, तर त्याचं पुण्य बाबाजीला लागलं. शरीरच्या वादी येतात. संत मोतीराम महाराजाला बी आल्या, संत ज्ञानेश्वरावर बी आल्या, संताच्या शरीरावर व्याध्या किती बी आल्या तरी पण जीवनामध्ये श्री एकच, लोक कल्याण कसं होणार तेच बघणार. त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं एकत्र झालो. बाबाजी आमचे गुरु आहेत आणि आमचा कर्तव्य आहे की बाबाजीसोबत उभं टाकायचं. जसे तुम्हाचे पोरं असतात मथारपणी असं येतात, तर आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं आम्ही तिथून हरियाणाहून आलो आणि बाबाजीच्या दुःखासुखामध्ये उभे टाकलो. विशेष म्हणजे आज जे कीर्तन झालं बाळू महाराज गिरगावकरांनी, त्यांनी एक मंत्र दिला ओम नमः शिवाय. ह्या जपाचा किंवा या मंत्राचा किती फायदा होतो? मंत्र असा आहे, भगवान काच्या वशामध्ये येतं, सिर्फ मंत्राच्या वशामध्ये येतं. मंत्र एक छोटासा मंत्र भगवानला भी आपल्या वशामध्ये करून देतो. और महाराष्ट्र एक भूमि ऐसी भूमि है कि यहाँ जिथे भी झाले तर छत्रपती शिवाजी महाराज झाले साहेब नामची मेहमान आहे. भागवतामध्ये बी सांगितलं कलियुग सिर्फ नाम आधारा, सुमरी सुमरी नर उतरी पार. कलियुगामध्ये सिर्फ नावाचं ही महत्त्व आहे. अनेक युगामध्ये काय झालं, कोणी तपस्या करणार, कोणी यज्ञ करणार, लेकिन कलियुगामध्ये सिर्फ नाम. और नाम झाल्यानंतर जनता जिथलं नाव घेतील, भगवंताचं नाव घेतील, त्याचं पुण्य कोणाला द्यायचं
त्याच्यामुळं महाराजांना सांगितलं बाई सगळे जितकी माणसं होतं त्यांना बाई ओम नमो भगवते द्वादश अक्षराचा मंत्र जाप करा. अरे ह्या मंत्राने कीर्तनामध्ये बी सांगलं उत्तराच्या गर्भेचा बी रक्षा कोणी केली? भगवान कृष्णाने केली. अरे हेच नारदानं भक्त प्रल्हादला नाव दिलं. भक्त प्रल्हादाचं आज काय झालं? भक्तामध्ये नाव येते. नामाची महिमा कलियुगामध्ये सांगितले. त्याच्यामुळं महाराजांना सगळं बाळू महाराज गिरगावकडं बा जितकं होईल तितकं सिमरन करा. 1.25 लाख एक माणसाने त्याचं पुण्य बाबाजीच्या शरीरावर लागा. याची महिमा, नामाची महिमा काय? नामाचं एका नावानं समुद्र बी पार केला होता. कसं? वानेरान राम राम लिहिलं, अरे काय समुद्राला सेतू बांधून टाकला, लंकेर विजय प्रगती. नामाची महिमा अशी आहे, दगड बी पाण्यावर राहतं या. तर नामच एक आहे या जीवनामध्ये, आणखी काहीच नाही. तुमचे जेवढे आखाडे आहेत, मंत्र आहेत, जेवढे बाबांचे हे आहेत, यांना काय तुम्ही संदेश देणार की कोणता मंत्राचा जप केल्यानंतर बाबाजी लवकर दुरुस्त? नाही, आखाड्याला तर काही मंत्राचा देत नाही, लेकिन पब्लिकला मी सांगतो आखाड्यामध्ये जे बी पुण्यपायी झालं आम्ही कामं करतात ते बाबाजीलाच लागणार. लेकिन मी क्षेत्रवादी जितके बी हाताना गाव होतं तुमच्या क्षेत्रात जसं ऐकायला त्याला म्हणणार आहे की ओम नमो भगवते वासुदेव याचा बी जाप करा, जे बाळू महाराज गिरगावकरांना सांगितलं. त्याच्यानंतर दान पुण्य करा, गाईला द्या, जसं कोणाला बी द्या, मासोळीला द्या, जसं त्याचं पुण्याचं प्राप्त कोणाला व्हायचं बाबाजीला व्हायचं असं मला संकल्पले. एका संकल्पनेनं सगळं काम होऊन जाईल. हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे मी पाहतोय बाबाजींचं एवढा वय असताना, एवढी तब्येत वीक असताना तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसते. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, संताच्या चेहऱ्यावर हे एक तप साधनेचा प्रकाश आहे. बाबाजीनं आमच्या त्याग तपस्या ही इतकी केली. श्री महंत जमनादास बाबाजीच्या कृपा आशीर्वादानं बाबाजीनं मठ बांधले, इतके भजन कीर्तन करणार, दान पुण्य करणार. पुण्याची साधूच्या चेहऱ्यावर तपस्येचं जे तेज असते ना, तर त्याचं वर्णन तुम्ही गाथामध्ये बी ऐकाल, भागवतामध्ये बी ऐकाल. बाई साधूच्या चरणावर काय झालं, भगवान बी त्याच्या इथं आले. हां, संत तुकाराम महाराज आहेत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर. तर हे तेज त्याच्या प्रतापामुळे आहे, भजनामुळं आहे, तपस्यामुळे आहे, त्यागामुळं आहे, कीर्तीमुळं आहे. त्याच्यात जे तोंडावर तेज आहे बाबाजीचं. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.